नाश्त्यामध्ये रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असणार ना? चला तर मग आज आपण फक्त मुगाच्या डाळीपासून छान असा नाश्ता तयार करूया. चला जास्त वेळ न घेता आपण वळूया रेसिपीकडे. नमस्कार, मी चेतना. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि खूपच टेस्टी अशा मुगाच्या डाळीपासून बनवलेलं थालीपीठ. सगळ्यात आधी तर मुगाची डाळ 1 ते 2 तास भिजवून ठेवायची. नंतर भिजवलेली डाळ आणि त्यामध्ये लसूण, जिरे, सौंफ, हिरवी मिरची, धनेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ आणि अजून तुम्हाला जर काही मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. या सगळ्या जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्सरला त्या बारीक वाटून घ्यायच्या. हे बघा आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. असं बॅटर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि त्यानंतर मग गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा. तवा गरम झाला की त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते हाताच्या साहाय्याने किंवा मग चमच्याच्या साहाय्याने ते थोडं थोडं टाकून छान असं थालीपीठ लावून घ्यायचं. मी तर चमच्यानेच लावलेलं आहे. तुम्हाला हाताने लावू वाटलं तर तुम्ही हाताने लावा, नाहीतर चमच्याच्या साहाय्याने लावा. आधी तेल टाकून घ्यायचं आणि नंतर मग छान असं थालीपीठ लावून घ्यायचं आणि थालीपीठ छान गोल्डन असं होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत छान दोघं साईडने भाजून घ्यायचं आणि मग गरमागरम आपले थालीपीठ तयार होतात. मुगाची डाळ आपले गावाकडे जर असलो तर आपल्या गावाकडची घरची जर डाळ असली तर घरात ती पडूनच राहते. जास्त वापरणं पण होत नाही. त्यामुळे मग असे थालीपीठ लावून मुगाच्या डाळीचा वापर करायचा आणि मुगाची डाळ हेल्दी पण आहे. लहान मुलांना पण खूप आवडतात हे आणि त्याच्या तोंडाला जर चव नसेल, कोणाच्या तोंडाला चव नसेल, तब्येत बिघडली तर हे थालीपीठ खूप छान असतं आणि तोंडाला टेस्टही येते. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आणि माझे छान छान ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट करा आणि माझे ब्लॉग मग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील सबस्क्राईब केल्यावर. तर आपले थालीपीठ छान असे दोघं साईडने क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. हे बघा आपले थालीपीठ तयार झालेले आहेत आणि असा नाश्ता तुम्ही करून पाहिला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की ट्राय करून बघा.